वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग गाथातील 4 चरणाचा अभंग असून संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या भाग्याचे वर्णन करतात। भाग्याचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात मला संतांचा सहवास घडला, संतांची संगती घडली आणि संतांच्या संगतीमध्ये मी गेल्याच्या नंतर संतांची कृपा माझ्यावरती झाली। संतांची कृपा माझ्यावरती झाली आणि संतांची कृपा माझ्यावरती झाल्यामुळं माझ्या भाग्याचा उदय झाला। माझ्या भाग्याचा उदय झाला म्हणजे नेमकं काय झालं तर महाराज म्हणतात एक दुर्मिळ असणारं भाग्य मला प्राप्त झालं। कोणतं भाग्य प्राप्त झालं तर महाराज म्हणतात मला वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं। बरं कशाला झालं महाराज तर महाराज म्हणतात वैराग्याचे भाग्य, पण कशाला तर महाराज म्हणतात संतांच्या संगतीचा लाभ मला झाला। नुसत्या संगतीमध्ये गेलं म्हणजे संगतीत गेलं म्हणजे आनंदीला गेलं की भाग्य प्राप्त होतं का नाही। महाराज म्हणले संतांच्या संगतीमध्ये गेलो आणि संतांच्या सहवासामध्ये राहिलो आणि राहिल्याच्या नंतर त्यांची कृपा असणारी माझ्यावरती झाली आणि मग असणारं मला वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं। संत कृपेचे हे दीप, संतांच्या कृपेने तुम्हाला वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं मान्य महाराज, पण तुम्हाला नेमकं भाग्य प्राप्त होऊन दशा कुठली प्राप्त झाली तर महाराज म्हणतात की माझं असणारं पुण्य आणि पाप असणारा याच्यातला भेद असणारा त्या ठिकाणी नाहीसा झाला। मला असणारं संतांच्या सहवासाने मी निष्पाप असणारा झालो म्हणून संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। आणखी काय मिळालं महाराज तर महाराज म्हणतात एवढंच नव्हे मला वैराग्याचं भाग्य मिळालं, पण त्या संतांच्या संगतीमध्ये असणार गेल्याच्या नंतर मला ज्ञानाचं देखील भाग्य प्राप्त झालं। ज्ञानाचं भाग्य प्राप्त झालं म्हणजे काय झालं, तुम्ही कुठं जॉबला लागलात का, तुम्हाला काही नोकरी मिळाली का, नेमकं ज्ञान झालं म्हणजे काय झालं तर महाराज म्हणतात मी कुठं जॉबला लागलो नाही, मला काही नोकरी वगैरे मिळाली नाही, पण माझ्यातला आणि ईश्वरातला असणारा जो भेद होता तो असणारा नाहीसा झाला म्हणजेच मला ज्ञान प्राप्त झालं। म्हणून महाराज म्हणतात की तेची देव भक्त भेदा भेद नाही जाता। आमच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद राहिला नाही, देव आणि मी असणारं एक रूप झालो, त्यामुळे मला आता आनंदाचं देखील प्रेमाचं देखील भाग्य प्राप्त झालं आणि त्या भाग्य प्राप्त झाल्यामुळं मी आता आनंदाने गाऊ लागलो, नाचू लागलो, डोलू लागलो। तुका प्रेमी नाचे गाये आणि गाणी याचं विरोणी जाये असा अभंगाचा शब्दशः भावार्थ आहे। झालं आपलं कीर्तन विठ्ठल। अभंगावर चिंतन करण्याचा पूर्वी अल्पहासा परिहार देणं अतिशय अगत्याचा आहे आणि तो द्यायचा झाला तर तो म्हणजे असा, तो द्यायचा झाला तर तो असा। आज आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये पुण्यनगरीमध्ये भगवान श्री पंढरीशी परमात्म्याच्या पवित्र दरबारामध्ये आणि चरण कमल सानिध्यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हरिभक्त परायण आदरणीय पूजनीय वैकुंठवासी बाबूराव वाघ गुरुजी यांच्या प्रेरणेने आणि कुशल अशा आशीर्वादाने मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी माता भगिनी पिता वर्ग आबाल वृद्ध सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि कुशल प्रेरणेने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल, तुकोबरायचं गाथा भजन असेल, त्यानंतर हरिपाठ असेल आणि संध्याकाळच्या नियोजित वेळेमध्ये ही नियोजित केलेली कीर्तनाची सेवा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या कृपेने ही असणारी पाचव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या अल्पमती अल्पबुद्धी पामराच्या वाटेला आदरणीय पूजनीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझ्या मैत्रीण आदरणीय गंगूताई नवपुते आणि त्याचबरोबर आदरणीय बबनजी महाराज नवपुते यांच्या माध्यमातून माझ्या अल्पमती अल्पबुद्धी पामराच्या वाटेला आलेली ही सेवा आहे। वास्तविक पाहता मला आल्याला एक गोष्ट बोलावीशी वाटली। पहिल्यानं कार्यक्रम सप्ताहाचे नियोजन करत असताना गावाकडच्या लोकांचा असा गैरसमज असायचा ग्रामीण भागामध्ये जी लोक परमार्थ करतात तो सिटीमध्ये होत नाही।
पण याच्या उलट मी बोलल आता तुमच्याकडे पाहून, तुमच्या नियोजनाकडे पाहून, की सिटीमध्ये जो परमार्थ होतो तो ग्रामीण मध्ये होतो. एवढं नियोजन, एवढं सूत्र, कारण ग्रामीण मध्ये खूप भजनी मंडळ वगैरे असतात, आणखी प्रकारचे, सिटीमध्ये थोड्या अडचणी असतात, पण एवढं सुंदर नियोजन आल्याला मी पाहिलं सरांचं नियोजन वगैरे, खूप आनंद वाटला. एकदम शिस्तीमध्ये कार्यक्रम किती मोठा आहे यापेक्षा महत्वाचं त्यामध्ये ऐकणारे लोक किती आहेत, हजार आहेत किंवा लाखो आहेत, यापेक्षा महत्वाचं त्यामध्ये सुज्ञ ऐकणारे किती आहेत आणि ऐकण्याची आवश्यकता कोणाला आहे. विठ्ठल